नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप छान ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळतोय। अनिकाने केलेला सगळा पराक्रम मात्र आता हळूहळू समोर येताना आपण पाहतोय। होय प्रेक्षकांनो, कमळीच्या सहीवाला कागद, सही केलेला जो कागद होता तो नेमका आता रितेश सरपोतदारकडे या अनिकाने नेऊन दिला आणि तेव्हाच मात्र आता रितेश सरपोतदारने आपला डाव साधला। त्याचाच फायदा घेत त्याने कमळीचा मात्र फोटो त्याच्या बॅनरवरती लावला। कमळीच्या नकळत तिच्या सहीचा वापर करून घेतला। रितेशने नेमकं काय केलं प्रेक्षकांनो, अनिकाने त्याला कशी मदत केली, हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे। आणि हे सगळं पाहणं इतकं इंटरेस्टिंग ठरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आतापर्यंत आपण बघितलं प्रेक्षकांनो, या पोलीस स्टेशनमध्ये आता रितेश सरपोतदारची चांगली कान उघडणी होणार आहे। पण त्याआधी मात्र रितेश सरपोतदार आपले गुन्हे नाकारतो। त्याने कमळीला आता इकडे केबिनमध्ये बोलून विचारलेलं असतं पोलिसासमोर की साहेब, मला तुम्ही सांगा काय चाललंय, तुम्ही आता या माणसाला अरेस्ट करायला आलात ना, मी या माणसाच्या विरोधात आता गुन्हा दाखल केलाय ना। कमळी पोट तिडकीने बोलत असते, तुम्ही याला अटक करा ना, या माणसाने माझी फसवणूक केली आहे। मी कुठल्याही प्रकारची सही वगैरे इकडे केली नाही, कुठल्याही प्रकारचा आता डील केली नाहीये। मग आता यांनी माझे फोटो मला न विचारता कसे काय या होल्डिंगवर छापले? मी या क्लासमध्ये कधीच ॲडमिशन घेतलं नाही, मग मी यांची विद्यार्थिनी कशी? कमळी आता म्हणत असते तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, अहो समजावण्याची गरज यांना नाही, तुम्हाला आहे, तुम्ही खोटं बोलताय। असे काही पुरावे तुम्ही दाखवले ना ज्यावरून तुम्ही त्यांच्या विरोधात जी काही कंप्लेंट केली मुळात तीच चुकीची आहे। कमळी मात्र घाबरते। कमळी बोलते, काय बोलताय तुम्ही? अहो चक्क या माणसाने माझी फसवणूक केली, माझी परमिशन न घेता माझा फोटो त्या बॅनरवर लावला, मी त्यांच्याकडे क्लासही लावला नाहीये, तरीसुद्धा मी त्याच्या क्लासमधून शिकून पास झाले असं सांगितले। अहो याला काय अर्थ आहे? इकडे मात्र तुम्ही इन्स्पेक्टर साहेब प्लीज यांना आता अरेस्ट करायला पाहिजे, मी कंप्लेंट केली आहे ना। तेव्हा मात्र प्रेक्षकांनो साहेबासुद्धा तिथेच असतो। इन्स्पेक्टर मात्र म्हणतात, तुम्ही सही केलेले पेपर, तुमच्या ॲडमिशनचे पेपर आमच्याकडे आहेत, तुम्ही त्यांच्या फॉर्मवर सही केली आहे सरळ सरळ, आणि त्यानंतरच आता त्यांनी तुमचा फोटो वापरलाय। कन्सेंट फॉर्मवर तुमची सही आहे ना। आता मात्र कमळीला धक्काच बसतो। कमळी बोलते, अहो काय बोलताय तुम्ही, हे खोटं आहे, सगळं त्या माणसाने तुम्हाला आता उल्लू बनवलंय, मला सुद्धा जसं मूर्ख बनवलंय ना। तेव्हा इन्स्पेक्टर मात्र म्हणतो, ओ मॅडम, डॉक्युमेंटवर सरळ सरळ तुमच्या सह्या आहेत, तुम्ही स्वतः बघा ना ते सह्या तुमच्या आहेत की नाही। तेव्हा मात्र प्रेक्षकांनो कमळीला कळून चुकलेलं असतं की या सह्या आता कोणी घेतल्या, मी या सह्या कुठं घेतल्या। कमळीला आता कळलेलं असतं अनिकाने हे सगळं कारस्थान केलंय। हो प्रेक्षकांनो, रितेश सरपोतदारने अनिकाला जेव्हा सांगितलेलं आहे की तुला माझ्या क्लासमध्ये मी ॲडमिशन देणार आहे, तुला आता दागिने पैसे द्यायची मला काहीच गरज नाही आहे, त्या बदल्यात तुला फक्त माझं एक काम करायचं आहे, ॲडमिशन फॉर्म आहे, हा कन्सेंट फॉर्म आहे, तुला या दोन्ही फॉर्मवर कमळीची सही आणायची, आता मात्र तुला ॲडमिशन मिळणार आहे। तेव्हा प्रेक्षकांनो अनिकाने त्याला आता हे सगळं काम करून दिलेलं असतं। ज्या वेळेला कॉलेजमध्ये इकडे 35% हजेरीवरून मुलं टेन्शनमध्ये आलेली असतात, प्रिन्सिपल आता सरांकडे तक्रार होणार असते, या सगळ्या गोष्टीचा विचार करू तेव्हा अनिका मात्र म्हणते, मी आता GS म्हणून त्या कमळीच्या सह्या घेते एका पेपरवरती आणि पेपर बरोबर विजेता क्लासला आता नेऊन देते। विजेता क्लासचा ॲडमिशन फॉर्म असतो तो प्रेक्षकांनो कन्सेंट फॉर्म असतो, आणि दोन्ही फॉर्मवर चुकून मात्र तिने बदमाशपणाने कमळीच्या सह्या केलेल्या असतात। आता कमळीने त्या स्वतः सह्या केल्यात, पण कमळीला अजिबात त्या गोष्टीची कल्पना नाही आहे। अनिकाने अगदी खोटं बोलून तिच्याकडून सह्या घेतल्या। कमळी आता एक चूक करते आणि अनिकावर विश्वास ठेवून तिने मात्र सही केलेली असते। ती चूक तिला इतकी महागात पडली आहे प्रेक्षकांनो, त्याच गोष्टीचा गैरफायदा अनिकाने घेतलाय। विजेता क्लासमध्ये जाऊन रितेश सरपोतदारला ते पेपर्स दिलेले असतात। आता मात्र होल्डिंगवरती कमळीचा फोटो, जेव्हा कमळी मात्र म्हणते, मला माहिती आहे हे सगळं अनिका तू मला फसवून केलंय, आणि रितेश सरपोतदार सर तुम्ही अनिकाच्या मदतीने हे जे केलंय ना, आता मी बघा काय करते, तुम्ही आता शिक्षणाचा जो काही बाजार केलाय ना। तेव्हा मात्र तो रितेश सरपोतदार म्हणतो, काय ग, विजेता क्लासेस हे माझं साम्राज्य आहे, आता बघ मी तुझं कसं साम्राज्य धुळीला मिळवते, तू बघ, कोल्हापूरची लेक आहे मी, आता काय करू शकते आणि काय नाही, तू फक्त बघत राहा। कमळी मात्र प्रेक्षकांनो त्या सरपोतदारला धमकी देते। रितेश सरपोतदार म्हणतो, अगं बाई, तू काय समजतेस मला, माझ्या विरोधात काही पुरावा आहे का तुझ्याकडे? तू बघितलंस ना, तुझ्या नाकावर टिच्चून मी तुझी सही आता इकडे दाखवली आहे, मला अटकसुद्धा झालेली नाही आहे।
कमळी मात्र बोलते, तुम्ही माझ्या खोट्या फसवून सह्या घेऊन इथे हे काम केलं ना, आता मी तुमची वाट लावणार आहे. तुम्हाला नाही पोलिसात पाठवलं ना तर नाव कमळी सांगणार नाही आहे. इकडे प्रेक्षकांनो कमळी तिकडून निघून तर जाते, अनिकाकडे जाते आणि तिचा चांगला कानच पिरगाळते. तिला आता जाब विचारते तेव्हा रागिनी कामिनी नेहमीप्रमाणे अनिकाला वाचवायचा प्रयत्न करतात. कमळी म्हणते, अनिका का केलंस तू असं? अगं इतका मोठा खोटारडेपणा माझ्यासोबत का केला? त्या विजेता क्लासच्या ओनरला हातमिळवणी केलीस तू आणि माझ्या खोट्या सह्या तिकडे नेऊन दिल्या. अगं ॲडमिशन फॉर्म कन्सेंट फॉर्मवर तू तिकडे आमच्या 35% याच्यानुसार त्या कारणावरून सह्या घेतल्या आणि त्या सरपोतदारला नेऊन दिल्या. अनिका म्हणते, ए गावछाप कमळे टमळे, मी असं काही केलेलं नाही आहे बरं का. कमळी म्हणते, हे बघ हे सगळं ना अनिका तूच केलेलं आहे. त्या रितेशबरोबर तुझी कशी आता वाट लावते ना, तू फक्त बघत राहा. तू मला फसवून आता मात्र खूप मोठं कारस्थान केलं आहे, खूप मोठी घोडचूक केली आहे. तुला काय वाटलं गं, तू त्याची साथ देशील आणि मला फसवशील? अजिबात नाही. अगं तुला त्या क्लासेसमध्ये कधीच ॲडमिशन मिळणार नाही, कारण तू एक नंबरची मुलगी आहेस, तुला काहीच येत नाही. आता मात्र मी नाही तुझी वाट लावली ना तर नाव कमळी मोहिते लावणार नाही आहे. तुझी चूक कला कशी महागात पडणार आहे तुला, आता तू फक्त लक्षात ठेव. हो प्रेक्षकांनो, असं बोलून तेवढ्यात आता कमळी जाणार. राजन मात्र विचारतात, कमळे अगं काय चाललं आहे? विजेता क्लासेसचं आणि सोशल मीडियावरती या कसल्या न्यूज येत आहेत? काही प्रॉब्लेम नाही ना? कसल्या संकटात तर नाही आहे नस तू? तेव्हा मात्र अन्नपूर्णा आजी तिकडे असतात. कमळी काय असेल ते खरं खरं सांग बाळा, तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? आधी आम्ही तुला विचारलं नाही, कारण आम्हाला वाटलं हे सगळं तू आता करून घेशील मॅनेज, पण तू इतकी स्वाभिमानी आहे हे तर मलाही माहिती होतं की तू तिकडे क्लासेस वगैरे लावलेले नाही आहे. मग आता तिकडे तुझ्या बॅनरवर ते कसे फोटो आले? तेव्हा कमळी मात्र आता प्रेक्षकांनो सगळा घडलेला प्रकार अन्नपूर्णा आजीला राजनला सांगते. रितेश सरपोतदारने कसं तिच्यासोबत आता इकडे बेईमानी केली, कसं तिला फसवलं, पैसे ऑफर केले होते, क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायला सांगितलं होतं फक्त नावापुरतं, कारण कमळी विद्यापीठात पहिली आली आहे आणि तुझं नाव ऐकून खूप सारे ॲडमिशन आम्हाला मिळतील. प्रत्येक ॲडमिशनचे आता आम्ही तुला पैसे द्यायला तयार आहेत, 5-5, 10-10 लाख द्यायला तयार आहे आणि तू जेवढे सांगशील तेवढी अमाऊंट आम्ही तुला द्यायला तयार आहे. तेव्हा कमळीने मात्र कसा नकार दिला, ॲडमिशन घेण्यासाठी चक्क नकार दिला आणि म्हणूनच त्याने माझा बदला घेण्यासाठी त्याच्या बॅनरवर मला न विचारता माझे फोटोज वापरले आणि खाली तेही सांगितले की ही कमळी आमच्याकडे क्लास करत होती, आम्ही तिला गाईड केलं आहे, म्हणूनच ती आता विद्यापीठात पहिली आली. आणि अजिबात मी आजी तुम्हाला खरं सांगतो, मी सह्या केलेल्या नाही आहे, पण या सह्या मला फसवून घेण्यात आल्या होत्या. अन्नपूर्णा आजी म्हणते, काय बोलतेस कमळी, तू कळतंय का तुला काही? तुला फसवून सह्या कोण घेऊ शकतं? कमळी म्हणते, हो आजी, अनिकाने हे सगळं केलं आहे. मला आता कॉलेजमध्ये सांगितलं गेलं होतं की जेव्हा 35% हजेरी नाही आहे त्या विद्यार्थ्यांना अजिबात परीक्षेत बसू दिलं जाणार नाही आहे. आता तिकडली GS कोण आहे म्हणून आम्ही आता त्या पेपरवर सह्या केल्या. GS म्हणून कमळी तू या 2 पेपरवर सह्या कर असं अनिका मला जेव्हा बोलली, मी मात्र पेपर न वाचता तिच्यावर अंधळा विश्वास ठेवला आजी आणि तिकडे सह्या केल्या. आणि ते सह्या केले पेपर कोणचे होते माहिती आहे? ते पेपर होते विजेता क्लासच्या ॲडमिशनचा फॉर्म आणि कन्सेंट फॉर्म. आता मात्र मी चुकून का होईना, फसवेगिरीनं का होईना, पण त्याच्यावर सह्या केल्या. सगळं अनिकाने जाणून बुजून केलं आहे. माझ्यावरती तिने आता राग काढला आहे, माझा बदला घेतला आहे. अन्नपूर्णा मात्र आता रागिनी आणि कामिनीला चांगला झटका देते. हे संस्कार केले तुम्ही अनिकावर, बघा आज अनिकाने काय केलं. अनिका चिडते, आजी मी काही केलं नाही आहे आणि त्या रितेश सरला प्लीज काही बोलू नको. अगं तो ग्रेट माणूस आहे, किती स्टुडंटला तर तो शिकवतो ना. आणि इकडे मात्र तू कमळीच्या खोट्या सह्या घेऊन तिला का फसवलं अनिका? रितेशला मदत केलीस का? अनिका म्हणते, ग्रॅनी आजी ही गावछाप कमळी टमळी बोलते आणि तुला कसं खरं वाटतं? अन्नपूर्णा म्हणते, अनिका तुला मी फायनल सांगते, तू खरं बोल, नाहीतर आत्ताच्या आत्ता मी तुला अशी शिक्षा देईल ना, तुलासुद्धा आता ती इमॅजिनेशनच्या बाहेर असेल, तुला मी 1 रुपया मिळू देणार नाही आहे आणि या प्रॉपर्टीतून बघ तुझं नाव काढते की नाही. तेव्हा मात्र तुझा खोटारडेपणा आत्ताच्या आत्ता तू खोटं जे आहे ते कबूल कर, नाहीतर मी तुला सोडणार नाही आहे. अनिका मात्र म्हणते, मी काहीच केलं नाही आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तू जर खरं बोलली नाहीस तर या घराच्या बाहेर तू निघून जायचं. अजिबात तुला या घरामध्ये मी जागा देणार नाही आहे. रितेश सरपोतदारला तू कमळीचे पेपर दिलेत का? त्यांना ॲडमिशनसाठी तिकडे आता तू मदत केली आहे का? काय घोटाळा तू घातला आहे कमळीच्या सह्या आणायच्या म्हणून? अगं ग्रॅनी आजी मी असं नाही केलं, कमळी खोटं बोलती आहे, मी कशाला असं करू ना? तू कॉलेजमध्ये पण जाऊन विचार,
अन्नपूर्णा आजी म्हणते, हे बघ मी तुला लास्ट वॉर्निंग देते आणि कामिनी तू तर शांत बस, अजिबात अनिकाची बाजू घ्यायची नाहीये. अगं अनिकाला असं शिकवताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत. अन्नपूर्णा आजी खूप चिडलेली असते. पोलीस मात्र प्रेक्षकांनो अजिबात त्या आता रितेश सरपोतदारला अटक करायला तयार नाहीये. रितेश सरपोतदार मात्र सुटला. पण आता अनिका कामिनी या दोघी मिळून प्रेक्षकांनो कमळीची पूर्ण वाट लावलेली आहे त्यांनी. आता कमळी कसं हँडल करणार. इकडे अन्नपूर्णा आणि राजनने मात्र कमळीला साथ दिली. अनिका अगं कमळी तुझ्या बहिणीसारखी आहे, तुला असं वागताना लाज कशी वाटली नाही. तू आणि तुझ्या त्या मैत्रिणी सगळ्या टवाळखोरपणा करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. इकडे मात्र अनिका कबूल करायला तयारच नाहीये. नाही डॅड मी काही केलेलं नाहीये, ही कमळी टमळी ही गावछाप खोटं बोलतीये, मी कशाला त्या रितेश सरपोतदारला हिचा पेपर नेऊन देऊ. कमळी मात्र म्हणते, हो काका हिनेच माझा पेपर खोट्या आता फसवून माझ्या सह्या घेऊन तिकडे नेऊन दिलेला आहे. सरूच्या लेकीला मात्र प्रेक्षकांनो यांनी फसवलंय. पण अनिकाला आता कमळी काही साध्या सुध्या याच्याने सोडणार नाहीये. अन्नपूर्णा राजन कमळीविषयी आता खूप सहानुभूती दाखवतात आणि अनिकाची मात्र चांगली वाट लावताना आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार. तर मंडळी येणाऱ्या भागाचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.